एकदम घरगुती बनवलं आहे, बाहेरचं काहीच सामान नाही आहे. सगळी मेहनत सिक्युरिटीवाल्यांनी घेतली आहे. मॉर्निंग गाईज, वेलकम टू अवर व्हिडिओ, वेलकम टू अवर ब्लॉग. तर आता वाजलेत 6:30 आणि आम्ही तिघं बघा आज अकॅडमीमध्ये वॉकिंग करतो आहे. ॲक्च्युली तिघांना बरं नाही आहे. त्यांचा गुडघा दुखतो आहे, त्यांचं डोकं दुखतं आहे आणि मला ताप आलेला तेव्हा तोंडात. तर आम्हाला चालायला लावलं सरांनी. आम्हाला फ्लॅश बंद करू द्या, नाहीतर जाधव कोणते सर आहेत, साळुंके सर आम्हाला चालायला होतील परत. अकॅडमीमध्ये कोणच नाही आहेत, सगळे गेलेत बाहेर मंदिरमध्ये, कृष्णेश्वर मंदिरमध्ये. थोरात सर घेऊन गेलेत, पण आम्हा तिघांना सोडून दिलं आतमध्येच. देवाच्या नावाने आम्हाला सोडून दिलं हे आज. आता वॉकिंग करूयात. मी तर झोपायला चाललेलो, पण ह्या माणसांनी मला वॉकिंग करायला लावलं आहे, पाहुण्यानी. उगाच वॉकिंग करत आहेत. 4 राऊंड मारलेत आतापर्यंत. बॉडी गरम कशाला गरम, आधीच गरम आहे माझी बॉडी. हे बघा पाखरेत का होई. गाईस, ते बघा ते जाधव सर आहेत. आणि जाधव सर असले ना की फक्त 100 मीटर लॉंग, 100 मीटर 100 मीटर 100 मीटर 100 मीटर, ते असं स्पीड वर्कआउट जास्त घेतात. आता बघा ह्यांचा 2दा तर घामटा काढला आहे. आणि असं नाही की एकटे पळणार, म्हणजे पोरांनाच पळवणार, स्वतः पण सगळ्यांसोबत 100 मीटर स्प्रिंट मारणार. ते बघा हे साळुंके सर आहेत आपले. ते बघा काय सरपंच कामाचा सगळ्यात मागं राहतंय. परत तयार केलं बघा त्यांना, आणि स्वतः पण मागे राहतील का. असं नाही की एकटे जाणार पोरं, काय जे मागे राहणार त्यांना फटके पडणार. पळा पळा, सर पुढे जायला लागले, पळा. हे बघा एक म्हणलं जाऊ का, बँड पुसून बँड मारायची, उभं राहायचं लगेच एक साथ. एक लाईन सिंगल लाईन. त्याने आता त्याने इकडं तोंड करते, आता इकडं तोंड करायचं. हा, एक म्हणलं की बँड पुसेल, बँड मारत उभं राहायचं. एक खाली हा बँड राहू का. हा
पाय चिपका दोगे जल्दी कर विभक्त किशन 1 मिनट लोका 1 2 मिनट की 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 खड़ा हाथ Bijan, kain kucing, hijau. Jangan turun हो गया, hijau. अरे, हाथ इबू की बैठ करो. हाँ, पाय कोरा पाय लंटा है. पूरे इतना हो जाए. 1, 2, 3, 4. सरपंचाने नीट नाही घेतलंय. डबल धर नीट. डबल धर ना. सर ते मागचे राहिले की. हे उचल. कोण आहे? डबल धर ना. उचल. वजी सोडायचं नाही. मला हात आहे ना. हे उचल. नाही दिसत हो. हां इथं दिसतं वरती असा. तर गाईज तुम्हाला मी काल बोललेलो जसं की आपल्या इथं शेडचं काम चालू आहे. हे बघा टँग 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 शेडचं काम झालेलं आहे. आणि ह्यातलं ना असं काहीच सामान नाही आहे जे बाहेरनं मागवलं एक्स्ट्रा पैसे खर्च करून एक्स्ट्रा मागवले. सगळं अकॅडमीमधलं आहे सगळं. आता हे बघा ही जी व्हाईट लाईन दिसते ना ही ब्लॅक अँड व्हाईट हे ऑप्टिकल्स होते. हे पण त्याचंच होतं पार्ट. परत हे पाईप लावलेत. परत त्याच्यानंतर कुठं गेला हा पोल दिसतो ना तुम्हाला हा मोठावाला पोल. हा पोल इकडे पुलअपचं होतं ते पुलअपचं काढलं आहे. परत अजून एक तसंच पोल कुठंतरी होता. परत हे जे आहेत हे जुने हे सगळे उचलून आणलेत. परत हे खांब हे इकडे एक शेड होता तर छोट्या शेडचं काढून लावलेलं आहे. हे बा फक्त काल काय आणलं आहे एक्स्ट्राचं हे आणले हे हुक आणलेत एक्स्ट्राचे जेणे की पडू नये. ते पण सर म्हणलेले वेल्डिंग करून हे घेऊ आपण तारांनी लावू. पण नंतर कोणतरी म्हणलं की सर हवा आगली तर सगळंच जाईल उडून. तर आता सगळं काम झालेलं आहे. हे बा इथं सगळं कसं ते ऑप्टिकलचं कापलेलं आहे बा. हे बा ते आणि ते लावून टाकलं. कसं आहे जुगाड हे म्हणतात फौजी लोकांचा जुगाड. इथं बोरिंग. आता कसं आधी सर लोक गाडी बाहेर लावायचे आता डायरेक्ट इकडे आणतील. इकडनं अशा गाड्या लागतील. थोडीशी सावली आहे तात्पुरती. आम्हाला पण झाली बसायला मस्तपैकी. तुम्हाला बाहेरनं दाखवतो कसा दिसतोय थांबा. हे बा एवढं मोठं आहे त्या स्टार्टिंग ते त्या एंडपर्यंत तेवढा पॅसेज आहेत. आरामात 2 4 व्हीलर लागू शकतात इकडे आणि इकडे बाईक लागू शकते. 3 तरी बाईक लागू शकते आरामात. तर कसं आहे तुम्हाला मला कमेंट करून सांगा कसं वाटतं आहे. एकदम घरगुती बनवलं आहे. बाहेरचं काहीच सामान नाही आहे. सगळी मेहनत सिक्युरिटीवाल्यांनी घेतली आहे. हे बघा तिकडे लाकडं वगैरे कापून ठेवली आहेत. रोजचं चुलीवरचं जेवण असतं ना इकडे बघा. काय आता वाजले 2:30 आणि आतमध्ये आज लाईट नाही आहे. लाईट गेली आहे बाई. मी बाहेरच बस आणि आतमध्ये रेंज पण येत नाही आहे म्हणून मी बाहेरच बसलो आपल्या शेड खाली. शेड मला बाकी कोणाला तर नाही पण मला उपयोगाला आला. तर मस्तपैकी खुर्ची होती ती खुर्ची घेऊन बसलो आहे बस आरामात. हवा येते मस्त. इकडनं मागणं पुढनं सगळीकडनं सगळं ओपन आहे. सगळं ओपन आहे. ओपन असल्यामुळे सगळीकडनं हवा येते. मस्त गार लागते पण थोडं गरम वाफा पण येतात उन्हामुळे. चला तर आता जाऊया जरा लायब्ररीमध्ये जाऊन बसूया थोडा अभ्यास करत. चला पाहुण्यासोबत एक सांगायचं आहे की लय लोक म्हणतात ह्याला तू पाहुणं का म्हणतो. माझी आई पण त्याविषयी विचारते हे पाहुणं का म्हणतो. तर बाळा आहेत बाळाचे पाहुणे आहेत हे पाहुणे लागतात. मग बाळा ह्यांना पाहुणे म्हणतो तर बाळा म्हणतो मग आम्ही सगळे पण म्हणतो. आम्हाला पण सवय लागली आहे ते पाहुणं म्हणायची. बाय त्यांचं खरं नाव पोपट कोळपे त्यांचं खरं नाव आहे. ते पाहुणं तर आम्ही ते बाळामुळे बोलतो. सगळे मला विचारत होते की हे पाहुणे लागतात का
बघा इथं पण मंडप बांधायचं आहे वाटतं. गाईज हे बघा गाईज, फॅन चालू आहे पण आतलं फिरायचं बंद आहे आणि फक्त गोल 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 फिरते. हवा तर एवढी लागते की सूरजने बघा कपडे सुद्धा काढले. कमान सूरज. तर गाईज रेडी झालेलो आहे रनिंगसाठी. आणि हे बघा मी कवर चेंज केला. हे बघा ह्याच्यामध्ये ना हे असं स्टँड आहे म्हणून मी कुठं कशाला पण कामाला येतो प्रॉपर आहे म्हणून हा कवर चेंज केला मी. होऊ शकता गाईज कलरिंगचं काम चालू आहे. तर गाईज आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.